नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सदानंद भणगे यांची कथा वज्रमूठ. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तुमच्याकडनं, तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, ही एकच नम्र विनंती. ऐकूयात सदानंद भणगे लिखित वज्रमूठ. सुप्रसिद्ध भयकथाकार कादंबरीकार विरूपाक्ष तुषाराद्री उजवा हात अचानक आखडल्यामुळे सध्या तरी काही लिहू शकणार नाहीत, ही बातमी वर्तमानपत्रात वाचताच सगळ्या साहित्यविश्वात चिंतेचं वातावरण पसरलं. विरूपाक्षांनी वाचकांवर अक्षरशः गारुड केलेलं होतं. त्यांची भयकथा वाचताना वाचक त्या वातावरणात जात. थोड्याच वेळात वाचकांच्या अंगाला घाबरून घाम फुटत असे. अंधारात तर त्यांच्या व्यक्तिरेखा आसपास हिंडतायत असाच भास होत असे. विशेषतः त्यांचं रुद्राक्षस हे पात्र यायची वेळ झाली की वाचक सावरून बसत. लहान मूल जसं कुणाला घाबरत असलं तरी त्याला पाहायचा मोह त्या मुलाला होतो, तसं वाचकांच्या भीतीनं थरकाप होत असला तरी कादंबरी पूर्ण केल्याशिवाय वाचकांना चैनच पडत नसे. उलट त्यांच्या नव्या कादंबरीची वाचक चातकासारखी वाट पाहत असत. त्यांनी वाचकांना व्यसनच लावलेलं होतं. त्यांच्या बऱ्याचशा कादंबऱ्या प्रकाशनाच्या दिवशी संपून गेलेल्या होत्या. तुषाराद्रींचं व्यक्तिमत्वही गूढ होतं. कोकणातल्या एका खेड्यात मोठ्या गढीवजा वाड्यात ते राहत. त्यांनी लग्न केलं नव्हतं. कुणालाही ते भेटत नसत. कोणत्याही कार्यक्रमांना, सभा संमेलनांना ते जात नसत. मिळणारी बक्षिसं स्वीकारायला सुद्धा ते जात नसत. मात्र दिलेल्या वेळात प्रकाशकाकडे नवी कादंबरी जात असे. ती प्रकाशित होताच वाचकांच्या त्यावर उड्या पडत. नव्या कादंबरीसाठी प्रकाशकांचा कायम तगादा असे. प्रत्यक्षात तुषाराद्री होतेही तसेच. कायम त्यांच्याच विचारात. आपण लिहिलेली, उभी केलेली पात्रं आपल्याला दिसतात आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे ती वागतात, अशी त्यांच्या मनाची ठाम समजूत होती. त्या छोट्याशा खेड्यात एक प्रसिद्ध वाचकप्रिय लेखक राहतोय हे तिथल्या गावकऱ्यांना सुद्धा माहिती नव्हतं आणि ते तुषाराद्रींच्या दृष्टीनं चांगलंच होतं. ते रोज संध्याकाळी गढीच्या बाहेर पडत, समुद्र किनाऱ्यावर दूरवर जात, किनाऱ्यापासून लांबवर असणाऱ्या एका पडक्या किल्ल्यावजा वाड्यात जात. इतिहासकालीन त्या पडत आलेल्या वास्तूनं नक्कीच अनेक प्रसंग पाहिले असणार, म्हणूनच त्यांना तिथे कथानक सुचत असे. ते अंधार पडेपर्यंत तिथेच थांबत. काही सुचलं की ते त्या धुंदीत बाहेर पडत, भराभरा घरी येत. वाड्याच्या दिंडी दरवाज्यातच ठेवलेला खानावळीतून आलेला जेवणाचा डबा घेऊन आत जात. वाड्याला अनेक खोल्या होत्या, सगळ्या जुनाट, रंग गेलेल्या, रिकाम्या. खाली चौकात पाय धुवून ते व्हरांड्यातल्या झोपाळ्यावर चिंतन करत थोडा वेळ बसत. रमचा लार्ज पेग भरून जेवण वाढून घेत, जेवण झाल्यावर वरच्या खोलीत जात आणि लिखाणाला बसत. दुसऱ्या मजल्यावरच्या या खोलीत मोठी खिडकी होती. खिडकीतून समुद्र दिसत असे. खिडकीला लागून भला मोठा शिसवी टेबल, टेबलवर कागदाची चळत आणि अनेक पेन. म्हणूनच त्यांची काही पात्र समुद्रातून येताना दिसत. त्या दिवशी तसंच घडलं. विरूपाक्ष तुषाराद्री नेहमीप्रमाणे संध्याकाळी बाहेर पडले. खाली मान घालून आपल्याच तंद्रीत चालताना समुद्राची गंभीर गाज ऐकू यायला लागली, तेव्हा ते पडक्या किल्ल्यावजा वाड्यात शिरत होते. तुटक्या लाकडी दरवाजाच्या आत शिरताच अचानक थंड वाऱ्याचा सपकारा त्यांच्या अंगावर आला आणि ते शहारले. नेहमीच्या पडक्या ओट्यावर जाऊन बसताच त्यांना जाणवलं की ओटा बर्फासारखा गार पडलेला होता. आज वेगळीच जाणीव त्यांना होत होती. अंधार पडताच अनेक हिरवे काजवे त्यांना चमकताना दिसू लागले. नव्या कादंबरीची सुरुवात अशीच करावी असं त्यांना वाटत असताना खाडकन दरवाजाच्या आवाजानं ते चमकले. काहीतरी ठरवून ते वाड्यातनं बाहेर पडले खरे, पण आपल्या मागून कुणीतरी येतोय असं त्यांना जाणवायला लागलं. किनाऱ्यावरून चालताना ओल्या वाळूत त्यांच्या पायाचे ठसे उमटत होते. त्यांनी सहज मागे वळून बघितलं तर मागे उलट्या पावलाचे ठसे दिसले.
आत्ता इथून कोणी समोरून येताना तर दिसलं नव्हतं, मग हे ठसे कसे काय? त्यांना प्रश्न पडला. पण ते स्वतःशी हसले. आयुष्यभर असल्याच कथा कादंबरी लिहिल्यामुळे आपल्यावर परिणाम व्हायला लागलाय असं त्यांना वाटलं. गल्लीत शिरताना सुद्धा आपल्या मागे कोणीतरी आहे असं त्यांना वाटत होतं. वाड्याचा दरवाजा उघडून ते आत आले. दरवाजा आतून लावून घेताना पुन्हा गार वाऱ्याचा सपकारा त्यांच्या अंगावर आला. आपल्याला थंडी वाजतीये आणि आपण आजारी पडणार असं त्यांना वाटायला लागलं. शिरस्त्याप्रमाणे त्यांनी खानावळीतनं आलेला डबा उचलला. झोपाळ्यावर बसण्यासाठी निघाले तर झोपाळा हलतोय आणि कड्यांचा कर्र कर्र आवाज येतोय असं त्यांना जाणवलं. आपलाच नकळत धक्का लागला असावा असा विचार करून ते झोपाळ्यावर बसले. डोक्यात रात्रीच्या लिखाणाचा विचार होता. वाऱ्याच्या झुळकीसरशी वाचकांना घाबरवून सोडणारा रुद्राक्षस येतो आणि नायिकेकडे बघून हसतो अशी सुरुवात करायची ठरलं. त्याच नादात नेहमीप्रमाणे लार्ज रमचा पेग भरून ते जेवायला बसले. छान तरतरी आली. ते माडीवर आले. खिडकी लावून घेतली. दिवा लावला. टेबलवर कागदाचा गठ्ठा होताच. त्यांच्या आवडीच्या हिरव्या शाईचा पेन त्यांनी उघडला आणि लिहायला सुरुवात केली. लिहिता लिहिता त्यांना स्वतःचाच अभिमान वाटायला लागला. आपल्याला सुचलेल्या कथानकामुळे वाचक कसे थरारून जातात, रात्री अपरात्री दचकून जागे होतात याची त्यांना गंमत वाटायला लागली. आपली सांगाड्याचा कांगावा ही कादंबरी एकांतात रात्रभर जो वाचेल त्याला प्रकाशकानं बक्षीस जाहीर केलेलं होतं. त्या जाहिरातीमुळे कादंबरीचा खप इतका वाढला की आता 7वी आवृत्ती प्रकाशित होत होती. सबंध महाराष्ट्रात एकमेव मीच भयकादंबरीकार आहे असं त्यांना वाटायला लागलं आणि त्याच क्षणी त्यांच्या शेजारची खिडकी धाडकन आवाज करून उघडली. प्रचंड गार वाऱ्याचा जबरदस्त सपकारा त्यांच्या अंगावर आला आणि ते नखशिखांत शहारले. पावसाळ्याचे दिवस नसताना एवढा वारा कसा आत आला म्हणून ते वळून पाहायला लागले तर त्यांच्या मागे त्यांच्याच कादंबरीतला 7 फुटी अंगभर केशरी वस्त्र लपेटलेला, केस दाढी वाढवलेला रुद्राक्षस उभा होता. त्यांच्याच वर्णनाप्रमाणे लाल डोळ्यातनं आग ओकत तो उभा होता. विरूपाक्ष तुषाराद्री, वृथा अभिमान धरू नका. तुम्हाला काहीही सुचत नाही. तुम्ही समुद्राजवळच्या ज्या वाड्यात येताना तिथे आमचं राज्य असतं. आम्ही तुमच्याशी बोलतो. आमच्या अतृप्त इच्छा असतात त्या. आमची दुःख बाहेर यावीत. आमच्यावर झालेले अन्याय तुम्ही बाहेर सांगावेत म्हणून आम्ही तुमच्याशी बोलतो. खोल डोहातून आवाज यावा तसा रुद्राक्षस बोलत होता. विरूपाक्ष अवाक होऊन पाहत राहिले. नाही, हे खोटं आहे. मला भास होतोय मीच निर्माण केलेल्या व्यक्तिरेखेचा. माझ्याच धुंदीत राहिल्यामुळे मला ते जाणवत आहेत. वाचकांप्रमाणे मला माझ्या पात्रांचा भास व्हायला लागलाय. विरूपाक्ष स्वतःला समजावू लागले. नाही विरूपाक्ष, मी रुद्राक्षस तुला सांगतोय हे पण लिही. आम्ही तुझ्याशी बोलतो सांग हे वाचकांना, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. खोटं आहे हे, खोटं आहे. मी प्रतिभावंत लेखक आहे. हे सारं मलाच सुचतं. तू मला काहीही करू शकणार नाहीस. निर्जीव आहेस तू, निर्जीव. अरे पेनच्या एका फटकऱ्यानं संपून टाकेन मी तुला. अचानक गार वाऱ्याचा वेग वाढला. खिडकीचं तावदान धडाधड आपटायला लागलं. रुद्राक्षस मागून आणखीन काही आकृत्या आत यायला लागल्या. तरीही विरूपाक्ष लिहिण्याचा प्रयत्न करतच होते. एकाएकी मागे उभ्या असणाऱ्या रुद्राक्षानं त्याचा तो बलदंड 3 फुटी हात वर केला आणि विरूपाक्षांच्या उजव्या हातावर दांड दिशी आदळला.
ती वज्रमूठ त्यांच्या हातावर एखाद्या घणासारखी आपटली. ते वेदनेनं कळवळले आणि त्याच क्षणी बेशुद्ध पडले. पहाटेच्या गार वाऱ्याच्या झुळकेनं विरूपाक्ष जागे झाले. आपल्याच हातून चुकून खिडकी उघडी राहिली असावी आणि भयानक स्वप्न पडलं असावं म्हणून ते उठायला लागले. तोच त्यांच्या लक्षात आलं. ते त्यांचा उजवा हात उचलूच शकत नव्हते. निर्जीव झाला होता तो. भराभर खाली जात डाव्या हातानंच त्याने डॉक्टरांना फोन केला. फोन नंतर पुन्हा एकदा खणखणला. प्रकाशक नव्या कादंबरीबाबत विचारत होते. प्रकाशकांना जड आवाजात ते म्हणाले, सध्या तरी मी लिहू शकत नाहीये. आणि त्यांनी फोन ठेवला. हात तर जायबंदी झाला होताच, पण आपल्याला काही सुचत नाहीये याची पहिल्यांदा त्यांना जाणीव होत होती. रुद्राक्षस खदा खदा हसत बाहेर पडल्याचा भास त्यांना दिवसा देखील होत होता. श्रोते हो, ही होती सदानंद भणगे सरांची कथा वज्रमूठ. कथा आवडली असेल लाईक करा. कशी वाटली कथा हे कमेंट करून जरूर कळवा. कथा मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचे राहून गेला असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.